इकडे पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाचे पडसाद आज विधान परिषदेमध्ये उमटले। पुणे पोलीस आयुक्तांची बदली करून चौकशी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते दानवे यांनी केली। मात्र आपण कोणाला क्लीन चिट देत नाही, पण पुणे पोलिसांनी चांगलं काम केलंय असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। ससून हॉस्पिटलमधील सर्व प्रकरणाचे रिव्ह्यू ऑडिट होईल असं देखील फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलंय। अमितेश कुमार यांचं एक चांगले अधिकारी म्हणून नाव असताना अशा अधिकाऱ्याकडून मला असं वाटतं गंभीर चूक झालेली आहे। आणि पुण्यात त्याच्याच आधी ट्रकच्या व्यवसायामध्ये सुद्धा ससून हॉस्पिटलमध्ये काय झालं हे सगळं आपल्याला माहिती असताना पुन्हा एकदा रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रकार इथं समोर आलाय सभापती महोदय। माझे या सगळ्या माध्यमातून मान्य गृहमंत्री इथं उपस्थित आहेत। या जे 5 विभाग आहेत, प्रामुख्याने गृह, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण या विभागात आणि गृह या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना आपण फक्त एखादं बार पाडवून किंवा त्याचा परवाना रद्द करून हा प्रश्न सुटणार आहे का? आणि आपण छोट्या अधिकाऱ्यावर कारवाई केली, अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यावर कारवाई करणार का? कारण अरुण भाटिया सारखे अधिकारी कधीच अशा पद्धतीनं मला असं वाटत नाही। अरुण भाटियांचं नाव आपल्या महाराष्ट्रात एक चांगले अधिकारी म्हणून निश्चित आहे आणि अशा अधिकाऱ्यांना मानवी हक्क आयोगाला पत्र लिहिले सभापती महोदय, सरकार याची दखल घेणार का? या सगळ्या प्रकरणामध्ये पुण्याच्या सीपीनी अतिशय प्रोएक्टिव्ह कारवाई केली आहे। त्यांनी स्वतः 304 याच्या ऐवजी 304 केलं। त्यांनी स्वतः त्या ठिकाणी लगेच अपील केली। त्या अपीलच्या आधारावर त्यांनी ती अरेस्ट करून घेतली। याच्यामध्ये कारवाई PI वर करण्यात आली। ती का करण्यात आली? पहिली गोष्ट अशी आहे की त्यांना आणल्याबरोबर PIने त्यांचं मेडिकल करायला पाहिजे होतं। ते मेडिकल 8:30ला त्यांनी जेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर केलं आणि त्यानंतर मग त्यांना ते रक्ताचे नमुने वगैरे पाठवले। जवळजवळ 60 या ठिकाणी पब आणि बार बंद करण्यात आले आहेत। त्यांचं लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे कारण त्यांनी वेगवेगळ्या कंडिशन ज्या काही लायसन्सच्या आहेत त्या कंडिशन्स त्या ठिकाणी जम्प केल्या होत्या आणि म्हणून ते देखील करण्यात आलेलं आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय कडक आणि संवेदनशील कारवाई करण्यात आली आहे। हे जरूर आहे की काही लॅप्सेस लक्षात आलेले आहेत, ते लॅप्सेस दूर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, पण मी पुन्हा एकदा सांगतो की या संपूर्ण प्रकरणात सीपींनी अतिशय प्रोएक्टिव्ह कारवाई केली आहे। आपण देखील त्यांना ओळखता, त्यांनी संभाजीनगरला देखील काम केलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या तरी दबावाखाली त्या ठिकाणी येऊन कोणी जर मागणी करत असेल तर ती मागणी योग्य नाही आहे। विरोधी पक्षनेत्यांनी देखील ती करू नये। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा